भोकरदन तालुक्यातील इब्राहिमपूर येथे दुसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एकदिवसीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली। या धम्म परिषदेसाठी वदंत कुलीनपुत्र वेसबो थेरो, वदंत रोहित, वदंत उपतीस, वदंत संघरत्न, वदंत राहुलराज थेरो यांनी उपस्थित उपासक उपासिकांना धम्मदेसना दिली। मी एक धम्म परिषद घेतो बघा। वंदामी चेतियं सबठानेषु पतितितं शारीरिक धातु महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा। म्हणजे तुमचं गाव खरोखर पवित्र आहे आणि त्या बोधी वृक्षाखाली आम्ही ध्यान साधना करत असताना तिथे माझ्या चित्तामध्ये उत्पन्न झालं आणि मी इथे धम्म परिषद घेण्याचं ठरवलं। भरभरून उपासकांनी सहकार्य केलं। याही वर्षी उत्साह सर्वांचा वाढलेला होता आणि प्रत्येक घरातून आम्ही दररोज धम्म प्रचारासाठी बाहेर पडत होतो। तर उपासिका यायच्या, उपासकही यायचे, सर्वच या बौद्ध अनुयायांनी इब्राहिमपूरच्या सहकार्य केलं। म्हणून एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ। कोणताही कार्यक्रम आपण धम्ममय कार्यक्रम करत असताना एकात्मतेचं दर्शन जर घडवलं तर आपल्या चित्ताचं काय होतं, परिवर्तन होतं आणि एनर्जी प्राप्त होते। एनर्जी म्हणजे एखादा व्यक्ती विकनेस जर झाला असेल त्याला 2-3 सलाईन लावल्यानंतर तरतरी येते। अशीच आपण जन्माला आलो तेव्हापासून आपलं मानसिक काय झालेलं आहे, आपणा सर्वांना मानसिक दुःख झालेलं आहे। जन्म जेव्हा आपला होतो ना तर तेव्हा दुःख सोबत घेऊनच हा जन्म होतो। बघा, मनुष्य केव्हा मरून पडेल याची शाश्वती नाही, पण तुम्ही जर चांगलं सत्कर्म केलं तर तुमचं चित्त तुमचं काय करतं, संरक्षण करतं। धम्म परिषद घेण्याचं माध्यमच हे असतं की 4 लोकांनी यावं, धम्मगुरूचं प्रवचन ऐकावं आणि संसारामधून तुम्हाला वेळ मिळत नाही तर वेळ काढावा लागतो। वेळ आपल्या हातामध्ये आहे, तर काही म्हणतात मला वेळच नाही, ते त्यांचं दुर्भाग्य आहे। कुणाल भाऊ पैठणकरांनी सांगितलं चांगलं। आयुष्यमान रमेश घेवंदे सर, अपर जिल्हाधिकारी निवृत्त, हेही बुलढाणा शहरामध्येच नव्हे तर महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातून धम्म चळवळीचे कार्यकर्ते त्यांच्याकडे येतात आणि तेही आपल्या परिषदेला उपस्थित राहून मौलिक मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे। आयुष्यमान रमेश घेवंदे सरांनी, त्यांना गर्व नाही। बुलढाण्यामध्ये फार मोठं विहार कमिटीचे ते अध्यक्ष पण आहेत आणि सर्वांकरिता वेळ देतात। मग बघा, धम्म जेव्हा आपण धारण करतो, श्रवण करतो, ऐकतो, तर राजा महाराजा कोणताही पदवीधर पदाधिकारी असेल तर बुद्ध धम्म संघ या 3 रत्नापुढे तो नतमस्तक होत असतो। आणि आपण जीवन जगताना मैत्री भावना जास्त करा, कारण मैत्रीचा जर अभाव असेल तर दुःख होतं आणि दुःख झालं म्हणजे मनुष्याचं आयुष्य ते अल्प ठरतं। मग आता आपल्याला जगायचंय। धम्माची व्याख्या काय आहे, इतरांना जगवा आणि आपणही जगा। गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल। अशा गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारे विश्ववंदनीय परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या महापुरुषांनी तुमच्या माझ्या हक्क अधिकारासाठी आणि स्वातंत्र्यासाठी आंदोलन लढलं, अशा सगळ्या बहुजनांच्या महापुरुषांना पहिल्यांदा अभिवादन करतो। या धम्मपीठावर विराजमान असलेल्या पूजनीय भिक्षू संघाला माझा पंचांग प्रणाम आणि उपस्थित जमलेल्या माझ्या मात्यांना माझा सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम। आज गेल्या मागच्या वर्षी सुद्धा आदरणीय घेवंदे साहेबांच्या सोबत या कार्यक्रमाला येण्याचा योग आला आणि या वर्षी सुद्धा आला। मुळात वेळ खूप झालाय आणि मला असं वाटतं की आमच्या माता भगिनींची जी चल बिचल आहे ती पाहून असं वाटतंय की भूक लागलेली आहे ना। हे इकडे बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर ज्या मावल्या बसल्यात, मी तिथून बसलेलो होतो, सगळ्यात जास्त भुका त्या मावल्यांना लागल्या। ज्या समोर बसल्यात माझ्या त्यांना कमी लागल्या, असं मी का म्हणतो, कारण त्या बरोबर भंतीजींच्या समोर बसलेल्या आहेत आणि त्यांची चलबिचल जर वाढली तर मग भंतीजीला कळलं की यांना भुका लागलेल्या आहे, म्हणून त्यांची चलबिचल जरा कमी आहे। आपण धम्मश्रवण करण्यासाठी आलोय आणि धम्मश्रवण करणं हे खूप, भगवान बुद्ध म्हणतात याला खूप पुण्यकर्म लागतं, खूप चांगली कर्म लागतात। का पुण्यकर्म लागतं, का चांगलं कर्म लागतं, कारण आपण दररोज धम्मश्रवण करत नाही। आपण दररोज धम्मात जगतो का?
जगतो का? बोला ना जरा, जगतो का? पुतळ्याकडच्या मावशांनो, जगतो का? ती मावशीला इमानदारी हात वर करून म्हणे नाही जगत. मग कधी जगतो? बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी है ना. पांढरी साडी घालून नीट नेटकं आंघोळ करून अगरबत्ती मेणबत्ती घेऊन, म्हणजे इथपर्यंत आहे आमचं की त्या भगवान बुद्धाच्या त्या समोर त्या मेणबत्त्या लावायला जागा राहत नाही, तरी म्हातारीची मेणबत्ती लागली पाहिजे, म्हातारीचा तर्पण असतं है ना. पहिला धम्म आचरणाचा दिवस, दुसरा धम्म आचरणाचा दिवस 14 एप्रिल हे की नाही. मग तर हप्ताभरापासून बाबासाहेब आमच्या अंगात आलेला असतो. जोर से बोलो, ताकत से बोलो, क्यों नहीं बोलते, करना पडेगा. आणि त्याला 15 तारखेला म्हटलं माऊले ते काल आहे ना खीर पिली होती संध्याकाळी आपण बिहारात, ते जरा धुवायचं. भाऊ माझ्या घरी कोणीच नाही, भाकर टाकायची बाकी राहिली नंतर करू हे की नाही. ह्याला दुसरा दिवस आहे. एखाद्या वेळेला वर्ष वाजपणे, आता तुमचं गाव खूप चांगलं आहे इब्राहिमपूर, की तुम्ही ज्या पद्धतीने आता बच्चींचं उदाहरण सांगितलंय, एक संघपणे संघटितपणे तुम्ही प्रयत्न करता आहात, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. फक्त शील पालन करायचंय, आणि मग जर शील पालन केलं तर आपल्या जीवनामध्ये फार मोठी उपलब्धी आपल्याला प्राप्त होते. म्हणून जे काही आपण दररोज वंदना म्हणतो ना, आपण जे घरामध्ये त्रिशरण पंचल म्हणतो ना, हे म्हणण्याचं साधन नाहीये, तर अनुकरण आचरण करण्याचं साधन आहे. आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये आचरण केलं, अनुकरण केलं, अनुसरण केलं, ते या पूजनीय पदाला पोहोचलेले आहे. म्हणून आपल्याला सर्वांना एकदा सांगतो की तुम्ही सर्वजण त्रिशरण पंचशील बुद्धाची पूजा करतानाच म्हणावं असं नाही. ते कधी म्हटलं तरी चालेल, पण ते म्हणत असताना मी किती शुद्ध आहे, मी किती पालन करतो, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. आजच्या या धम्म परिषदेला लाभलेले मिलिंद महाविद्यालयाचे MA पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी, 5 शील, 5 प्रकारचे शील, ते शील म्हणजेच पंचशील. तर पहिलं शील आहे पानातिपाता वीरमणी सिक्खापदं समादियामि, मी कोणत्याही प्राण्याची हिंसा करणार नाही. नंबर 2चं शील आहे मी कधीही चोरी करणार नाही. अदिन्नदाना वीरमणी सिक्खापदं समादियामि, याचा अर्थ आहे की मी कधीही चोरी करणार नाही. नंबर 3चं शील आहे की कामेषु मिच्छाचारा वीरमणी सिक्खापदं समादियामि, मी कधीही खोटे बोलणार नाही. नंबर 4चं शील आहे मुसावादा वीरमणी सिक्खापदं समादियामि, मी कधीही व्याभिचार करणार नाही, कोणाचीही निंदा करणार नाही. नंबर 5चं शील आहे सुरा मेरय मज्ज पमाद ठाना वीरमणी सिक्खापदं समादियामि, मी कधीही नशेली पदार्थाचं श्रवण करणार नाही. तर या ठिकाणी मी एवढीच सर्व इब्राहिमपूरच्या सर्व श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकांना एवढीच सद्भावना मंगल मैत्री व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. सर्वांनी 3 वेळेस साधुकार द्यायचा आहे. म्हणा साधू साधू. तर आपण बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार आणि आपलं आचरण आपण कसं करतो याला फार महत्त्व आहे. आणि जर आपल्या याच्यामध्ये जर आचरणामध्ये जर काही त्रुटी असेल तर ती आपण दूर केली पाहिजे. आपण अगोदर एवढा आपल्या याच्यामध्ये अंधश्रद्धा, अज्ञान अशा बऱ्याच गोष्टी होत्या. बाबासाहेबांनी आपल्याला विज्ञानावर आधारित असा हा बुद्ध धर्म दिलेला आहे. मग बुद्ध धर्मानं काय केलं की सर्व कर्तृत्व हे आपल्याकडे घेतलेलं आहे. आपण दुसऱ्या विसंबून राहत नाही. आपण स्वर्ग नाकारला, पाताळ नाकारलं, आपण दैव नाकारलं, प्रारब्ध नाकारलं. आपण ह्या ज्या गोष्टी होत्या ज्या शोषण व्यवस्थेला मदत करणाऱ्या होत्या, आपल्याला जीवन चांगल्या पद्धतीने जगता येत नव्हतं असं जे आपलं शोषण केलं जात होतं, ते सर्व आपण आपलं बुद्ध धर्म स्वीकारल्यामुळं आपण ते सर्व नाकारलेलं आहे. धम्म परिषद ठेवण्याचा उद्दिष्ट मागे पण मी सांगितलं की आपण मागच्या वर्षी पण मला आठवतं की चांगल्या रीतीने मी याच्यावर बोललो
की धम्म परिषद हे आपण आयोजन करतोय, तर या धम्म परिषदेच्या आयोजनामधून आपण काहीतरी या प्रोग्रामच्या माध्यमातून घेऊन गेलो पाहिजे. नाहीतर आपण सर्वजण इथे आला, दिवसभरापासून उत्साह होता, एवढं सगळं चांगल्या प्रकारे आपण हा कार्यक्रम केला, परंतु कार्यक्रम काय आहे, मेन प्रोग्राम काय असतो, धम्म परिषद म्हणजे काय, आपण धम्म श्रवण केला नाही आणि इथून जेवण वगैरे करून घरी गेलो आणि काय बंध्यांनी काय मार्गदर्शन केलं, इतर वक्त्यांनी काय त्या ठिकाणी धम्म सांगितला याबद्दल आपल्याला काहीच लक्षात राहिलं नाही, तर ही धम्म परिषद घेण्याचा काही उपयोग होत नाही, है की नाही. नुसतं आपण या ठिकाणी कार्यक्रम म्हणून धम्म परिषद घ्यायची नसते, आपल्याला धम्म शिकण्याची ही एक संधी असते. वेगवेगळं आता बंत्यांनी सांगितलं, आम्ही आता दिल्लीला होतो, दिल्लीवरून इथे आलोय, पुन्हा आता दिल्लीला जायचं आहे, तर हे सर्व आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो का, कारण की आपल्याला या धम्म परिषदेच्या माध्यमातून काहीतरी धम्म श्रवण करण्याची संधी मिळाली पाहिजे. कारण की हल्ली काळामध्ये बघतो आपल्याकडे भिक्खू संघ जास्त प्रमाणामध्ये गाव वस्तीमध्ये जाताना दिसत नाही किंवा त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही, तर हा एक अवसर आहे, हे एक दिवस आहे की आम्ही आपल्या दारापर्यंत, आपल्या गावापर्यंत येऊ शकतो आणि आपल्याला धम्म सांगू शकतो. त्यामुळे आपण ज्या प्रकारे बनते धम्म सांगताय आणि धम्म काय आहे मुळात याचे सुद्धा आपल्याला माहिती असणं आणि समजून घेणं गरजेचं आहे. आपण करतो, वंदना करतो, पूजा करतो, मेणबत्ती अगरबत्तीने पूजा करतो, पण याच्यामध्ये धम्म नाहीये. आपण धम्म कशात पालन केला पाहिजे, धम्म म्हणजे काय, एखाद्या मनुष्याला चांगलं जीवन जगण्याचं आहे, त्या मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या प्रकारचे दुःख आहे त्या सर्व दुःखाला नष्ट करून सम्यक जगण्याचा मार्ग, चांगलं जीवन जगण्याचा मार्ग भगवान बुद्धाने दिलेला आहे.